तुमचे गुज तुम्हा बोले, त्यात आमुचे काय गेले. वरल्या आळीस नवल घडले, एका पुरुषाने कुत्रे खादले. नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. तुमच्या तुम्ही जाना खुना, नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. ओस गावचा एक मारुती, त्याचा बाप चोरी करी दिवस राती. त्याशी 55 सांगाती, गावच्या कुलकर्ण्याची फजिती. नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. तुमच्या तुम्ही जाना खुना, नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. गंगेला महापूर, तेथे वाहून गेले अंबर. चंद्र सूर्य दारोदार, हिंडू लागली 5 पोर. नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. तुमच्या तुम्ही जाना खुना, नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. त्यासी साक्ष एक जावाई, सासूबाई देती ग्वाही. लेकामुची ढालग जपाही, शरण एका जनार्दना पायी. नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. तुमच्या तुम्ही जाना खुना, नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. विठ्ठल 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 वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, कृष्ण भगवान की विठ्ठल 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 विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पानिम. मंडनम मंडनानां, तरुण तुलसीमाला. कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहसं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन, आद्यत्रे जननी देवाचिया. तुमचे गुज तुम्हा बोले, त्यात आमुचे काय गेले. वरल्या अळीस नवल घडले, एका पुरुषाने कुत्री खादले. नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान पांडुरंगरायाच्या दरबारामध्ये चंद्रभागा मातेच्या पावन कुशीमध्ये या विशाल अशा मंडपामध्ये जनसागरामध्ये
चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहात माझ्याकडे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय लबडे महाराज यांच्या माध्यमातून ही सेवा सुपूर्द करण्यात आलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रथमतः सर्व उपस्थित असलेल्या महाराज मंडळींच्या पायावरती मी लोटांगण दंडवत घालतो. कारण ज्येष्ठ श्रेष्ठ आणि चातुर्मासामध्ये राहणारी सर्व विद्वान मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, परमार्थातली जाणकार मंडळी आहेत. अगदी माझ्या माता भगिनीपासून ते आबाल वृद्धापर्यंत सर्वांच्या पायावरती सहस्त्रशः प्रणिपात करतो आणि माझे शब्द समरंगणामध्ये माझी पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू यांच्याही पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. गायक वादक सर्वांच्या पायावरती पुनश्च एकदा प्रणिपात करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्राप्त होतो. विठाला 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 विठाला. वाह्यात व्यर्थ अनरत खोट करणा पाठो दोषानं युक्त असलेलं भ्रम प्रमाद विप्रलिप्सा निर्माण करणारं शक्यतो बोलणार नाही. परंतु मानवी बुद्धी असते आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असतात. मी माणूस आहे, संत नाही, आणि म्हणून माणसाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असतात. अन्नाचे दोष असतात, पाण्याचे दोष असतात, संगतीचे दोष असतात, जागेचे दोष असतात, गावाचे दोष असतात, वर्णाचे दोष असतात, जातीचे दोष असतात, अध्ययनाचे दोष असतात, शिक्षणाचे दोष असतात, जनुकाचे दोष असतात, रक्ताचे दोष असतात, मातापित्याचे दोष असतात. अनेक प्रकारच्या दोषानं माणसाची बुद्धी संयुक्तिक निर्णय देऊ शकत नाही. म्हणून माझ्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष आहेत. म्हणून तुम्ही मायबाप माझे 2 शब्द गोड करून घ्याल अशी अभ्यर्थना, प्रार्थना, अर्जदस्त विनंती तुम्हा सर्व मायबापांच्या, महाराज मंडळींच्या आणि विद्वान मंडळींच्या पायावरती करतो आणि अभंगाच्या विशेष अर्थाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. विठाला 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 विठाला. अभंग नाथ महाराजाचा असून कूट नावाच्या सदराखालील म्हणजेच ग्राम्य भाषेतील भारुड नावाच्या प्रकरणातला हा अभंग आहे. या अभंगामध्ये वाकड्या नावाच्या देवाच्या भक्ताचा आणि कृष्ण परमात्म्याचा संवाद आहे. वाकड्या नावाचा भक्त देवाला देवाच्या दरबारातलं नवल प्रतिपादन करतोय. कारण जाता जाता एक गोष्ट सांगे, नवल हे परमार्थातच घडत असतं. परमेश्वराच्याच दरबारामध्ये नवल घडत असतं, संसारामध्ये नवल घडत नाही. कारण मुळामध्ये संसाराला अस्तित्वच नाही आणि संसाराला अस्तित्व नसल्यामुळे संसारात नवल घडत नाही. नवल परमेश्वराच्या दरबारातच घडत असतं. ज्या ठिकाणी अघटित घटना सृष्टीच्या नियमाच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस नवल असतं. सृष्टीनं घालून दिलेल्या नियमाप्रमाणे जर चाललं तर नवल नाही. सृष्टीच्या घटनेपेक्षा वेगळी प्रक्रिया झाली की नवल. माणसाने वेद बोलणं नवल नाही. माणूस वेद बोलेल त्याच्यात काय नवल आहे? त्याला वाचा दिलेली आहे, बोलेल. निदान कमीत कमी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद नाही आला तर नाही, नका काय येईना, पण मूळवेद तरी येईल ना निदान कमीत कमी. कोणता ना कोणता त्यालाही भाग्य लागतं म्हणा. बिना भाग्याच्या गोष्टी घडत नाहीत. वेद पुरुषानं बोलणं नवल नाही, पण ज्यावेळेस
हो, म्हैसीच्या पुत्राच्या मुखानं वेद बोलला जातो त्यावेळेस नवल. म्हणून आमचे महाराज लिहितात, नवल हेची पशु म्हैसा करी वेदाय ध्यान. हो, हाल्याच्या तोंडातून वेद बोलणं नवल आहे. घटना घडली, सृष्टीच्या व्यतिरिक्त घटना घडली, नवल घडलं. आणि हे परमार्थातच घडू शकतं, परमेश्वराच्याच सानिध्यात घडू शकतं. नव्हे नव्हे, परमेश्वराचा अवतार म्हणजेच एक नवल आहे. परमेश्वर सृष्टीमध्ये अवताराला येणं, विभू असलेला, व्यापक असलेला परमात्मा, हो, पृथ्वी भूतलावरती जन्माला येणं नवल आहे. हो, म्हणून आमच्या साधू संतांनी गोड भाषेत सांगितले, नवला केवढे केवढे, 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 नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नवला केवढे केवढे, नवला केवढे केवढे, नकळे नकळे नवला केवढे केवढे, केवढे केवढे. हो, नवल मोठे जाना या शब्दासाठी मी बोलतो. भगवान परमात्म्याने अवतार घेणं नवल आहे. 3.5 कोटी शरीराला छिद्र असताना 100 वर्ष वायू या शरीरात स्थिर राहणं नवल आहे. नवलाच्या गोष्टी येतात. मनुष्य जन्मामध्ये परमात्म्याची भेट होणं नवल आहे. नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा. हो, अनेक गोष्टी नवलाच्या मी सांगन, पण एखादा नवले आडनावाचा माणूस असला तर तो म्हणेल माझ्याजवळ काय नवल सांगतात तुम्ही. हो, भगवान परमात्म्यानं चोरी करणं नवल आहे, कारण त्याचा प्रभूचा परमात्म्याचं सगळं जग आहे. आणि त्यांनी लोणी चोरून खाणं, त्याच्याच घरात त्यांनी लोणी चोरून खाणं नाथ महाराजाला नवल वाटलं. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, हो, काय बोलले, नव लगे माय, नव लगे माय, चोरोनिया खाय नवनीत. हो, कारण मालकाला रात्री खूप भोजन घातलं पत्नीनं, मालकिनीनं. अगदी खोट लावूस तर जेवले. खोट लावूस तर जेवणं माहिती नसलं तर सांगतो. कपाळाचं कातडं जेवढं टणक असतं ना, तेवढं जेवल्यावर पोट निबर होणं त्याला खोट लावून जेवणं म्हणतात. आणि असं जेवायचं झालं तर घरी जेवायचं नसतं, ते बाहेर गावी गेल्यानंतर जेवायचं असतं. असं खोट लावून मालकाला भोजन घातलं, जेवण केलं. आणि रात्रीच्या 12 वाजता पुन्हा मालक स्वयंपाकघरात गेले आणि चोरून भजे खायला लागले. भांड खाली पडलं आणि मालकिनीला वाटलं की मांजरच शिरली का काय स्वयंपाकघरात. तिनं येऊन पाहिलं तर बोका होता, मांजर नाही. आणि मग तिला नवल वाटलं, तोंडामध्ये बोट घातलं, सांगितलं, हो, घर तुमचं आहे, स्वयंपाक तुमचा आहे,
हो, पत्नी मी भोजन घालणारी तुमची आहे, सगळं तुमच्या मालकीचं असताना रात्रीच्या टाइमला चोरून भजे खातात. नवल वाटलं तिला. तसं इहलोकामध्ये परमात्म्यानं हो लोणी चोरून खाणं नवल आहे. म्हणून नाथाला नवल वाटलं. नवलगे माय चोरोनिया खाय नवनीत. प्रभू परमात्म्याच्या दरबारातलं नवल आज मात्र नाथ महाराज उघडा करून समाजाला दाखवतात. का? तुमचे गुज तुम्हा बोले. देवा प्रभू तुमचं गुज, तुमचं गुपित, तुमचं गुह्य तुमच्या जवळ बोलतो आणि समाजाला मी प्रगट करून दाखवतो. का? तर एक गोष्ट सांगतो. काही गोष्टी गुप्त असलेल्या गुप्तच ठेवाव्या लागतात. त्या जर गुप्त राहिल्या तरच लोकांचं हित आहे. काही गोष्टी प्रगट असलेल्या प्रगटच ठेवाव्या लागतात. त्या गुप्त केल्या तर समाजाचं त्याच्यात हित होत नाही, समाजाचं नुकसान आहे. प्रगट असलेल्या प्रगटच ठेवाव्यात. काही गोष्टी अशा आहेत की प्रगट असलेल्या गुप्त कराव्या लागतात आणि काही गोष्टी अशा आहेत की गुप्त असलेल्या प्रगट कराव्या लागतात. 4 विकल्प आहेत. गुप्त असलेली गोष्ट समाजाच्या हितासाठी प्रगट करावी. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी इति गुह्यतमम शास्त्र असं हो गुप्त असलेलं ज्ञान, लोपलेलं ज्ञान, समाजाच्या हिताचं असलेलं ज्ञान पण प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मती केले मनवो ज्ञानेश्वरी चरणी मस्तक ठेविले. गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. समाजाच्या हितासाठी आणि हे विश्व ब्रह्म असलेलं विश्व पुनरपी ब्रह्म करण्यासाठी हो प्रगट गुह्य बोलले. आणि त्यामुळं परिणाम काय झाला? मी एक जाता जाता महत्वाची गोष्ट चंद्रभागेच्या कुशीमध्ये आणि विद्वानाच्या सभेत बोलतो. जर ज्ञानेश्वर महाराजांनी हे प्रगट गुह्य समाजापर्यंत उघड केलं नसतं तर शेतकऱ्याच्या लेकरानं कीर्तन केलं नसतं. शेतकऱ्याचं लेकरू कीर्तन करायला लागलं. आमची अवकात काय आहे? वाळलेल्या लाकडामागं दिवसभर फिरण्याची आमची अधिकार आहे. वाळलेल्या लाकडामागं फिरण्याचा आमचा अधिकार म्हणजे अवताच्या पाठीमागं. पण एवढ्या मोठ्या विद्वानाच्या सभेमध्ये वारकऱ्याचं लेकरू कीर्तन का करू लागलं? ही ज्ञानोबाराईची पुण्य आहे, ज्ञानोबाराईचा आशीर्वाद आहे आणि त्यांनी प्रगट केलेल्या ब्रह्मज्ञानाची ही गोष्ट आहे. नामदेवरायांनी याच पंढरपुरात सांगितलं वारकरी संप्रदायाची तत्व प्रणाली नामदेवरायच्या आणि ज्ञानोबाराईच्या माध्यमातून प्रगट झाली. आणि त्या तत्व प्रणालीचा परिणाम काय झाला? तर नामदेवरायच्या भाषेत बोलायचं ठरलं तर खोकडं पुस्तक वाचायला लागले. खोकडं म्हणजे तुम्ही आम्ही खोकडा माकडा सारखी माणसं आहेत.
रानात राहणारी खोकडा माकडासारखी माणसं आहेत. पण आमच्या नामदेवरांनी सांगितलं, माझ्या महाराष्ट्रात क्रांती घडली. काय क्रांती घडली? तर खोकडा माकडाच्या लायकीची असणारी आम्ही माणसं, पण वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा ही पुस्तकं वाचायला लागली, संस्कृतच्या धातू रूपावल्या घोकायला लागली, आणि आज श्रीमद भागवताचं कथन शेतकऱ्याचे लेकरं करायला लागले, आणि एवढा समाज ऐकू लागला. कशाचा परिणाम आहे तुम्हाला मायबाप सांगतो. हे उत्तर प्रदेशात नाही, हे मध्य प्रदेशात नाही, हे कर्नाटकात नाही, हे तामिळनाडूमध्ये नाही. फक्त संसारिक जीवाला साधुत्वाची अवस्था प्राप्त करून देण्याचा अधिकार फक्त वारकरी संप्रदायानं दिला. आसोनी संसारी जिव्हे वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्य असत. म्हणून एवढा अधिकार आम्हाला प्राप्त झाला, ही माऊलीची पुण्य आहे. आणि जाता जाता एक महत्वाचा विषय सांगेल. जसं हे स्वातंत्र्य पाहण्यासाठी, भारत देशाला स्वातंत्र्य पाहण्यासाठी शहीदाला प्राण द्यावा लागला, रक्ताचा सडा करावा लागला आणि मांसाचा चिखल करावा लागला. तसं तुमच्या आमच्याला हे आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी माझ्या ज्ञानेश्वर महाराजाच्या माता पित्याचा बळी गेला. माता पित्याचं बलिदान झालं, आणि त्या माता पित्याच्या बलिदानावरतीच हे वारकरी संप्रदायाचं आध्यात्मिक स्वातंत्र्य उभं आहे. विठाला 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 विठाला. आणि जशा महात्मा गांधीजी नेत्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, तसंच आमच्या ज्ञानोबारायांनी आणि तुकाराम महाराजांनी लाट्या काट्या खाल्ल्या. आणि उपवास पारणे राखीला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हाला आमच्यासाठी त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणून समाजाच्या हितासाठी गुह्य असलेलं प्रगटच झालं पाहिजे, त्याच्याशिवाय समाजाचं हित होणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायाच्या साधू संतांनी पाहिलं, दिग्दर्शन केलं, आणि बारकाव्यानं विचार केला, आणि समाजाला हे गुह्य प्रगट करण्याचं काम आमच्या माऊलीनं, नामदेवरायनं, आमच्या तुकाराम महाराजाधिक साधू संतांनं सगळ्यांनी केलं. म्हणून हा विशाल वारकरी संप्रदाय आज जगाच्या पाठीवरती सूर्यासारखा तळपतोय. विठाला 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 जाऊ द्या. माझा विषय असा चाललेला आहे की गुप्त असलेलं प्रगट करावं लागतं. मी कुठे बोलतो आहे? तुमचे गुज तुम्हा बोले या विषयासाठी सांगतो. गुप्त असलेलं प्रगट करावं लागतं समाजाच्या हितासाठी. आणि सर्व माझ्या माता भगिनींची मी क्षमा मागून, माफी मागून बोलतो. काही गोष्टी गुप्त असलेल्या गुप्तच ठेवाव्यात, त्या प्रगट करू नयेत. त्याच्यात समाजाचं हित नाही. शृंगार रस, विषय रस सगळ्यांना माहिती आहे, सगळे त्याच्यामध्ये काही सोडून मुद्दाम बोललो जाण आहे त्यांना, आणि नाही तरी अनादी संसार मालेच्या ठाई. विषयाची चित्तावरती जडणघडण आहे, ठसा आहे, म्हणून त्याची जाण आहे. लहान मुला सहवर्तमान, तरी त्याचे समाजात क्लासेस नाहीत, त्याचे कॉलेजेस नाहीत. आणि कॉलेजेस निघाले, क्लासेस निघाले तर समाजाचं अनहित होईल, अनाचार माजेल, आणि समाज पशुसारखा जीवन जगेल. म्हणून गुप्त असलेली गोष्ट ही गुप्तच राहावी, ती प्रगट होता कामा नये. विठाला विठाला विठाला. आधुनिक समाज विचारसरणीची, आधुनिक नास्तिकवादी विचारसरणीची
आणि आधुनिक पाश्चात्य विचारसरणीची ज्यांच्या बुद्धीवरती पगडा झालेला आहे अशी मंडळी जगामध्ये कुठंच नसलेल्या शिक्षणाची भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करू पाहत आहेत. अंमलबजावणी करू पाहत आहेत. पण हे समाजाच्या दृष्टिकोनातून हिताची गोष्ट नाही. एवढंच मी माझं वाक्य विद्वान मंडळीच्या पुढे जास्त न बोलता कारण खूप बोलण्याची आवश्यकता नाहीये, म्हणून समाजामध्ये या समाजवादी विचारसरणीच्या मंडळीच्या माध्यमातून समाजाचं जडणघडण किंवा समाजाचं एकत्व ज्यामुळे केलं जात नाही तर समाजाचं विघटन केलं जातं. समाज दुभंगला जातो ज्याच्यामुळे. अशा साहित्यिकाचा अशा वागणाऱ्या नास्तिकवादी विचारसरणीच्या लोकांना कॉलेजमध्ये हा विषय घेण्याचा जर प्रयत्न केला तर तो हाणून पाडल्याशिवाय राहू नका मायबाप. माझ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत ठेवायचं आहे. माझ्या महाराष्ट्राची घडी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी बसवलेली आहे. ती घडी विस्कटता कामा नये. विस्कटली तर संस्कृती पूर्णपणे नष्ट होईल. म्हणून संस्कृतीला पोषक असलेल्या गोष्टी वात्सायनानं सांगितल्या जरी असल्या तरी त्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये गुप्तच राहाव्यात. त्याच्यासाठी चर्चा नसावी, त्याच्यासाठी संवाद नसावेत, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे चर्चा सत्र नसावेत. त्याच्यासाठी सुसंस्कृत माणूस आतापर्यंत जन्माला महाराष्ट्राच्या मातीनं घातला का तर विषय हा गुप्त आहे म्हणून विषयाच्या माध्यमातून सेवन करूनही समाजामध्ये देशभक्त आणि ईश्वरभक्त महाराष्ट्राच्या मातीनं जन्माला घातले. हे गुपित राहिल्यामुळं ते जर गुपित प्रगट झालं तर पशुसारखं जीवन जगणारी मानवी संस्कृती निर्माण होईल, क्रूर संस्कृती निर्माण होईल आणि नातेसंबंध सगळा खलास होईल. म्हणून गुप्त असलेली गोष्ट प्रगट करू नये. एक प्रगट असलेली गोष्ट गुप्त करू नये. भाजी भाकरी खाणं, राहणं बसणं उठणं हे प्रगट आहे. ते गुप्त करण्याची काय गरज आहे? ते साधा व्यवहार आहे. तो प्रगटच राहिला पाहिजे. तो गुप्त होता कामा नये. आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या प्रगट असलेल्या गुप्त कराव्या लागतात. इथं मी बोलत नाही, खूप मोठे विषय आहेत, पण एकच दृष्टांत सांगतो. ग्रामपंचायतला निवडून आलेला मेंबर हा प्रगट झाला, आता सरपंच होईपर्यंत तो गुप्त केला पाहिजे. तरच त्या गावाचं हित आहे आणि त्या पार्टीचं हित आहे. म्हणून काही गोष्टी अशा आहेत की त्या प्रगट असलेल्या गुप्त कराव्यात, काही गोष्टी गुप्त असलेल्या प्रगट कराव्यात, काही प्रगट असलेल्या प्रगट ठेवाव्यात, काही गुप्त असलेल्या गुप्तच ठेवाव्यात. आज या ठिकाणी समाजाच्या हितासाठी बोबड्या आपलं वाकड्या नावाचा भक्त देवाच्या बरोबर संवाद करताना सांगतोय की देवा तुमचा गुज तुम्हाला बोलतो आणि तुमच्या माध्यमातून समाजाला मी प्रगट करतो. तुमचे गुज तुम्हा बोले, त्यात आमुचे काय गेले, त्यात आमचं काही गेलं नाही. काही वेळेस काय होतं की दुसऱ्याचं गुप्त प्रगट जर करायचं ठरलं तर काही माणसाला आसुरी आनंद असतो. आसुरी आनंद. पदरच्या भाकरी खाऊन लोकांचं गुपित समाजाला सांगणारी माणसं आहेत आणि त्यांना इतका आनंद होतो. एखाद्या अभंगाचं चिंतन केल्यानंतर जेवढा आनंद होत नाही तितका दुसऱ्याचं गुपित दुसऱ्या माणसाला सांगण्यामध्ये झोपीतून 2 वाजता उठून सांगतो पाठ्या. तुम्हाला काही माहितीये का? कुठं कुठं काय काय गोष्टी घडल्यात. ताजी गोष्ट, ताजी खबर. अगदी संध्यानंदच. संध्यानंद म्हणजे फेक्यानंदच बरं का नुसता. फेकायच्याच गोष्टी करतो. ताजी बातमी, ताजी खबर. दुसऱ्याचा गुपित काही गोष्टीमध्ये प्रगट करू नये. त्याच्यामध्ये आपल्यालाही दोष असतो, आपल्याही जिव्हेला पाप लागतं आणि त्या माणसाच्या बद्दल केलेल्या द्वेष मत्सराचा त्याच्या अंतःकरणामध्ये अग्नी पेटलेला असतो. म्हणून दुसऱ्याचा द्वेष मत्सर करणारी माणसं स्वतःला
हो, आनंद उपभोगायचा असला तर आसुरी आनंद उपभोगतात दुसऱ्याचं गुपित सांगून. म्हणून इथे वाकड्या सांगतोय की देवा माझं त्याच्यात काही गेलेलं नाही, माझा स्वार्थ नाही काही. हो, दुसऱ्याचं गुपित सांगितल्यावर स्वार्थ असतो. आता सध्या हो जे तुम्हाला एकमेकाच्या बद्दलची चिखलफेक ऐकायला मिळते ती ही कशासाठी? फक्त एवढ्याच गोष्टीसाठी की दुसऱ्याचं गुपित समाजाला कळलं म्हणजे त्याचा द्वेष मत्सर व्हावा आणि मी कसा पवित्र आहे हे समाजाला दिसावं, याच्यासाठी आसुरी आनंद भोगणारे स्वतःचा स्वार्थ हो साधून घेणारी माणसं सध्या त्यांचा सीझन आहे. सीझन आता कुणाचं सीझन कुणाच ठाऊक. ज्याचं सीझन त्याचं सीझन, पण सध्या त्यांचा सीझन आहे. हो, बोलतात एकमेकावरती. ही काय फार माणसं दुसऱ्याचं गुपित सांगणारी ही माणसं काय फार ज्ञानेश्वर महाराज असतात का काय? हो, ही काय फार पवित्र असतात काय? अपवित्रच माणसं अपवित्र माणसाचं गुपित बाहेर काढतात. सज्जन माणूस कधीच सज्जन पाहायचा असेल तर सज्जन माणूस दुसऱ्याचं गुपित कधी समाजाला सांगत नाही. त्याला माहिती असलं तरी वाचीनं त्याचा उच्चार कधी करीत नाही. त्याला सज्जन म्हणावं. आणि ज्याला आनंद वाटतो हसून तो रात्रभर गप्पा मारतो, समजावं की ह्याचं पाणी कुठपर्यंत मुरलेलं आहे. म्हणून हे सज्जनाचं काम नाही मायबाप. म्हणून इथे वाकड्या सांगतोय देवा हो त्यात आमुचे काय गेले, त्यात आमचं काही गेलं नाही. हो, वरल्या आळीस नवल घडले. हो, वरल्या आळीला एक नवल घडलं आणि नवल हे बहुतेक खालच्या आळीला नाही घडत. हो, वरच्याच आळीला घडतं. हो, वरची आळी आणि खालची आळी म्हणजे कापसावरल्या आळ्या नाही सांगत मी. हो, आळी म्हणजे गल्ली. हो, वरच्या आळीला नवल घडलं, खालच्या आळीच्या नवलाचा विषयच नसतो. हो, ग्रामपंचायतचा मेंबर पडला तर कुणी त्याच्याबद्दल चर्चा करीत नसतं आणि झाली तरी त्याच्या वार्डातच होत असते. पण पंतप्रधान पदाच्या लेवलचा माणूस जर पडला तर पूर्ण जगामध्ये चर्चा होत असते. आणि एवढा मोठा माणूस जर पडला तर पडला असं कधी म्हणायचं नाही. मग आमच्या साहेबानं यशस्वी माघार घेतली म्हणायचं. हो हो, शिस्तीत घोड्यावरून खाली आले, पडले नाही म्हणायचं. एवढ्या मोठ्या माणसाला असे शब्द वापरायचे नाही. हो, यशस्वी माघार हा राजकारणातला खास शब्द आहे. हो, यशस्वी माघार. पडला म्हणायचं हे ग्रामपंचायतच्या मेंबरला. हो, वरच्या लेवलच्या माणसाला असे शब्द वापरायचेच नाहीत. मग वरच्या लेवलच्या गल्लीच्या वरच्या आळीच्या माणसामध्ये हे नवल घडलं. काय नवल घडलं? हो, काय घडलं नवल? वरच्या आळीस एक नवल घडले. आता वरची आळी म्हणजे 3 प्रकारच्या आळ्या. एक खालची आळी, एक मधली आळी आणि एक वरची आळी. 3 आळ्या आहेत बरं का. हो, खालची एक, मधली एक, वरची एक. हो, आपण मधल्या आळीचे माणसं आहेत. हे आपण कुठे आहेत? मधल्या आळीचे आहेत. हो, याच्यातही माणसातही पुन्हा 3 आळ्या आहेत वेगळ्या वेगळ्या. हो, याच्यातही हाय लेवलचे सुपर क्लास 1. हो, परमार्थातही सुपर क्लास 1 आहेत. नुसते क्लास 1 वेगळे, VIP वेगळे आणि सुपर क्लास 1 वेगळे. त्याच्यातले सुपर क्लास 1 काही परमार्थामध्ये विचारसागर वृत्ती प्रभाकरादी हो विषयाचं चिंतन शब्द ज्ञानानं सांगणारे, ब्रह्मज्ञानापर्यंत न पोहोचलेली ही माणसं मधल्या आळीची आहेत. आणि ज्याला कशाचाच गंध नाही, हो, पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही, कशाचाच गंध नाही, ही खालच्या आळीची माणसं आहेत. हो, खालच्या आळीची. मग ह्या खालच्या आळीच्या लोकातही नवल घडलं नाही, मधल्या आळीच्याही लोकात नवल घडलं नाही. नवल वरच्या आळीच्या ब्रह्मज्ञानाला प्राप्त झालेल्या हो एका पुरुषाने कुत्रे खादले. पुरुषानं कुत्र खादलं. पुरुष कुणाला म्हणतात? हो,
त्याच्यातही उत्तम पुरुष भगवान परमात्म्याला म्हटलेलं आहे. हो, पुरुष कुणाला म्हटलेलं आहे? आणि पुरुषाच्या नंतर सापेक्षतेनं तुम्ही आम्ही म्हणजे स्त्री आहोत. स्त्रिया आपण स्त्री आहोत, पुरुष नाहीत आपण. जे चौथ्या पुरुषार्थाला प्राप्त झाले तेच पुरुष असतात. चौथ्या पुरुषार्थाला प्राप्त झाले नाहीत ते पुरुष नाहीत, त्या स्त्रिया आहेत. विविध प्रकारातून मी आपल्याला सांगेल, कारण आपण स्त्रिया आहोत. कशावरून? विज्ञानाच्याही दृष्टिकोनातून, अध्यात्माच्याही दृष्टिकोनातून आणि वेदांताच्याही दृष्टिकोनातून, हो सगळ्या दृष्टिकोनातून, व्याकरणाच्याही दृष्टिकोनातून आपण स्त्री आहोत. मला बाकीचा भाग इथे प्रतिपादन करायचं नाही, पुरुष सांगायचा आहे. पुरुष म्हणजे कोणती शक्ती आहे एक छोटासा दृष्टांत सांगतो, म्हणजे मग पुरुष कुणाला म्हणतात ते कळेल. विठाला 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 विठाला. एका गावामध्ये एका महाराजाचा आश्रम आणि 20-22 वर्ष वयाचा तारुण्य अंगावरती फुललेलं, काळेभोर केस पाठीमागं टाकलेले, नैष्टिक ब्रह्मचर्याचं तेज अंगावरून बाहेर फाकत होतं. ब्रह्मचर्याचं तेज राहत नाही, ते फाकत दिसतं, प्रगट होतं. आणि ब्रह्मचर्याचं तेज प्रगट झाल्यामुळे सतेज गोरीपान कांती अशी, देखणा धारदार नाक, हो देखणं 32 लक्षणानं युक्त असलेला तो पुरुष. आणि असा महात्मा, एक साधू, रोज भिक्षा मागण्याकरता, मधुकरी मागण्याकरता गावात यायचे. आणि गावाच्या आणि आश्रमाच्या महाराजाच्या मध्ये एका वाह्यात वर्तन करणाऱ्या स्त्रीचं घर होतं. ती महाराजाकडे रोज टक लावून पाहायची. महाराजाला जाणीवच नसल्यामुळे, कळतच नसल्यामुळे, भानच नाही. 6 महिने तिनं महाराजाकडे टक लावून पाहिलं. आणि एके दिवशी तिनं महाराजाला बोलावून घेतलं. घेतल्याबरोबर दारामध्ये उभे राहिले महाराज. त्यांना वाटलं भिक्षा वाढायची काय की ताईला, म्हणून दारात उभे राहिले आणि सांगितलं, ताई वाढा भिक्षा. असं म्हटल्याबरोबर ती चवताळलेली वागीन, कारण कामात क्रोधोभिजा येते, तो जर शांत नाही झाला तर क्रोधाचा अग्नी पेटत असतो. कारण दोन्ही बाजूनं, एक कामाग्नी, दुसरा क्रोधाग्नी पेटला. आणि तिनं महाराजाला सरळ प्रश्न विचारला, महाराज मी तुम्हाला भिक्षा घेण्याकरता बोलवलेलं नाही, तुम्ही पुरुष आहात का स्त्री हे विचारायसाठी बोलवलंय. तुम्ही पुरुष आहात का स्त्री हे विचारायसाठी बोलवलंय. महाराजाच्या लक्षात आली गोष्ट आणि त्यांनी नम्रतेनं हात जोडले आणि सांगितलं, ताई मला अजून कळलं नाही की मी पुरुष आहे का स्त्री आहे. मी कोण आहे मला कळलंच नाही. ज्या दिवशी मला कळेल त्या दिवशी तुम्हाला मी उत्तर देईल. सांगितलं, महाराज त्याच्याकरता एवढी काय गोष्ट कठीण आहे. तुम्ही समोर आहात, सांगा ना तुम्ही कोण आहे. तुम्हाला इतक्या दिवसाचं 20, 22, 25 वर्षाचं वय झालं तरी तुम्हाला कळत नाही का तुम्ही कोण आहेत. आम्हाला कळतं आम्ही कोण आहेत, तुम्हाला कळत नाही का. त्यावेळेस सांगितलं, ताई मी याचा विचारच कधी केलेला नाही, पण तुम्हाला सांगेल. मी कधी सांगणार, कधी बी सांगल, पण वेळ प्रसंगाची वाट पहा माझ्या उत्तराची. ठीक आहे. महाराज निघून गेले आणि पाहता पाहता 36 वर्ष निघून गेले. आणि 36 वर्षानंतर महाराजाचं देहावसान झालं. महाराज कैलासाला गेले, वैकुंठाला गेले. आणि मग सगळ्या समाजामध्ये महाराजांच्या चरित्राचा आणि महाराजांच्या आचाराचा, पवित्र आचाराचा बोलबाला होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पारमार्थिक जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो आचार. आणि आचाराच्या नंतर दुसरा आहे तो विचार आणि तिसरा आहे तो उच्चार. एखादी वेळेस उच्चार अपवित्र येऊ द्या,
व्याकरण नसेल आणि अध्ययन नसेल तर अपवित्र अपशब्दही येतील, प्रमेय सिद्धांतही योग्य येणार नाहीत एखादी वेळेस. पण हा तिसऱ्या नंबरचा प्रकार आहे. पहिला आचार, दुसरा विचार आणि तिसरा उच्चार. उच्चार कमी जास्त असला तरी चालेल, पण जीवनामध्ये नाक पाहिजे, माणसाला धारदार नाक पाहिजे. आणि ते कशाचं तर आचाराचं पवित्र नाक पाहिजे. देखणं नाक पाहिजे आणि धारदार नाक पाहिजे. आचार पवित्र पाहिजे. म्हणून महाराजाच्या आचाराचा बोलबाला सगळीकडे पसरलेला असल्यामुळं महाराजांच्या प्रेत यात्रेला समाज जमला. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चाललेल्या होत्या. जाता जाता एकच गोष्ट सांगतो मायबाप, एवढंच एकच गोष्ट सांगतो. जशी मुलगी नांदायला जात असताना ती बापाच्या नावासाठी आणि भावाचं नाव मोठं करण्यासाठी माहेर घरून सासर घरी जाते आणि हयातभर नाकाच्या शेंड्यावरती नजर ठेवून चालते. डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर येऊ देत नाही आणि मायबापाचं नाव मोठं करते. ज्या दिवशी तिच्या चितेला अग्नी लागतो त्यावेळेस माहेरची आणि सासरची लोक ढसढसा रडतात. बाई चांगली वागली इतक्यासाठी तिला हयातभर क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती, तलवारीच्या धारेवरून अनवाणी चालल्यासारखं तिला चालावं लागतं. आम्ही सुद्धा ज्ञानोबारायचे, आम्ही सुद्धा तुकाराम महाराजांच्या आमची आई असलेली आमच्या डोक्यावरती पदर घातला आणि शेवटची बोळवण आमची ज्ञानोबारायांनी आळंदीतून केली, पंढरपुरातून केली. आम्ही हयातभर आमच्या मायबापाच्या नावासाठी जगायचंय, मायबापाचं नाव मोठं करण्यासाठी जगायचंय. समाजात नीट वागता नाही आलं तर चालेल, हो, पण कमीत कमी मायबापाचं नाव तरी, साधू संताचं नाव तरी घालवता येऊ नये. लोकांनी एवढाच म्हणू नये की तुम्ही ज्ञानोबारायचे आहात, तुम्ही वारकरी संप्रदायाचे आहात, तुम्ही माळकरी आहात, तुम्ही कीर्तनकार आहात. एवढं जरी लोकांनी म्हणलं तरी वेगळे जोडे हाणण्याची गरज नाही. ज्या दिवशी महाराजाचा देह चितेवरती पडेल त्यावेळेस पाठीमागच्या लोकांनी ढसढसा रडावं आणि एवढंच म्हणावं की महाराज फार छान वागले, यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटच्या क्षणापर्यंत नीट वागावं, समाजामध्ये कलंक लागल असं वागू नये. मायबापाच्या नावाला म्हणजे आमच्या साधू संतांच्या नावाला कलंक लावू नये. महाराजाचं देहावसान झालं, गेले. समाज ओक्साबोक्षी रडत होता आणि इतक्या अवकाशात त्या बाईला आठवलं की महाराज असतात ते खोटं बोलत नसतात आणि खोटं बोलतात ते महाराज अजिबात नसतात. ते त्या बाईला कळलं आणि मग ती बाई आडवी आली प्रेत यात्रेच्या पुढं आणि तिनं मोठ्यानं आरोळी मारली, महाराज माझ्या शब्दाचा, माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता तुम्ही चाललात. 36 वर्षापूर्वी तुम्ही मला जबान दिलेली आहे की मी पुरुष आहे का स्त्री आहे हे सांगाल, बोला असं म्हटल्याबरोबर ते मेलेलं प्रेत उठून बसलं आणि त्या प्रेतानं सांगितलं, अक्का मी पुरुष आहे, मी पुरुष आहे. त्या स्त्रीनं सांगितलं, महाराज इतके वर्ष लागले का तुम्हाला पुरुष आहे हे सांगण्याकरता? सांगितलं, ताई माझ्या इंद्रियानं जर दगा दिला असता, माझा वाकडा पाऊल पडला असता तर मी त्या दिवशी स्त्री झालो असतो, त्या दिवशी मी नपुसक झालो असतो. पण मेलेल्या अवस्थेतही उठून बसून तुला सांगण्याची ताकद ज्याच्यात निर्माण झाली त्याला पुरुष म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. देवा अशा पुरुषानं हो काय घडवलं, काय घडवलं तर एका पुरुषाने कुत्रे खादले, चौथ्या हो पुरुषार्थाला सायुज्य मोक्षाला गेलेला जीवन मुक्त झालेला महात्मा, आणि त्या पुरुषांनी काय केलं तर कुत्र खाल्लं. देवा आम्ही तुझे भक्त आहोत. 5वीच्या दिवशी आमच्या गळ्यात आईनं माळ घातली, तेव्हापासून मांस आणि मांसाचा शब्द सुद्धा आम्ही
स्वीकारला नाही. अव्याहतपणे एकनिष्ठेनं आम्ही राहिलो. आणि तुझ्या दरबारात काही न्याय नीत रीत रिवाज आहे का नाही? तुम्ही कसंही वागायचं शास्त्राच्या व्यतिरिक्त, बाकीचं सोडा. पण ज्या पुरुषानं कुत्र खाल्लं असे विश्वामित्र तुमचे गुरु. हो, प्रभू रामचंद्राचे गुरु विश्वामित्र. आणि त्या विश्वामित्रानं कुत्र खाल्लं, कुत्र्याचं मांस खाल्लं, आणि तरी सुद्धा ते गुरु तुमचे. काय चाललाय भ्रष्टाचार? काय चाललाय नियम? आम्हालाच नियम सांगायचे का? तुम्ही नियमाच्या व्यतिरिक्त वागायचं का? हे देवा तुझ्या दरबारात रीतरिवाजाचं बोलणं झालं नाही. मी डंका वाजून समाजाला सांगेल की प्रभू रामचंद्राच्या गुरुनं काय केलं त्याच्यासाठी नाथ महाराज त्या वाकड्याच्या आणि भगवान परमात्म्याच्या, कृष्ण परमात्म्याच्या संवादातली गोष्ट नाथ महाराज जशीच्या तशी लिहितात. आणि आम्हाला ती जशीच्या तशी गोष्ट सांगण्याचं अभंगाच्या पहिल्या चरणातून धाडस करतात. तुमचे गुज तुम्हा बोले, तुमचे गुज तुम्हा बोले, तुमचे गुज तुम्हा बोले, तुमचे गुज तुम्हा बोले. क्या मुझे काय के गेले, क्या मुझे काय गेले, क्या मुझे काय गेले, क्या मुझे काय गेले. वर 40 नवला घडले, घडले, वर 40 नवला घडले, वर 40 नवला घडले, घडले, वर 40 नवला घडले. एका पुरुषाने कुत्रे खादले, एका पुरुषाने कुत्रे खादले, नवला मोठे दाना कान्होबा, नवला मोठे दाना कान्होबा. एका पुरुषाने कुत्रे खादले, पुरुषाने कुत्रे खादले, नवला मोठे दाना कान्होबा, नवला मोठे दाना कान्होबा. हो, एका पुरुषाने कुत्रे खादले. आता त्याची घटना तुम्हाला सांगतो. पुराणामध्ये आलेली गोष्ट सगळ्यांना माहिती तरी सुद्धा प्रतिपादन करतो. विश्वामित्रानं घोर तपश्चर्या केली. 60,000 वर्ष लोखंडाचे चणे खाऊन घोर तप केलं. हो, डाव्या पायाच्या अंगठ्यावरती पूर्ण देहाचं समतोल राखला आणि ऊर्ध्वमुखी अळविला सोहम शब्दाचा नाद. अशी अवस्था, आणि त्या अवस्थेमध्ये विश्वामित्रानं घोर तप केलं. आणि त्या विश्वामित्राचं तप उत्थान होण्याच्या अगोदर 12 वर्ष या सृष्टीवरती दुष्काळ पडला होता. 12 वर्ष या सृष्टीवरती पाऊसच नाही पडला. कुठे हिरवं गवत दिसत नव्हतं, कुठे पाखराचा पक्षाचा आवाज येत नव्हता, माणसाचा किलबिलाट ऐकायला भेटत नव्हता. या सृष्टीवरती स्मशान शांतता पसरलेली. नुसती रखरख रखरख असलेलं ऊन पडलेलं, हिरवं गवत कुठं नाही आणि कुणाचाच आवाज येत नाही. विश्वामित्राचं तप उत्थान झालं. पाहिलं विश्वामित्रानं ही भयान स्मशान अवस्था. सृष्टीवरती कुठाच काही दिसत नव्हतं. आईस लेकरू पारखं झालेलं होतं. आईस लेकरू पारखं होणं म्हणजे कशाला म्हणतात एका गोष्टीत सांगतो. एक आई मुलाला घेऊन झाडाच्या बुंध्याला सावलीला बसलेली. 1.25 महिना झालं तिला पोटात अन्नाचा कण नाही. आणि तिचं लहान
1 वर्षाचं बाळ तिच्या मांडीवरती आणि त्या बाळानं तिच्याकडं दुग्धपान करण्यासाठी म्हणून मांडीवर बसल्या बसल्या ओढ घेतली. त्यावेळेस त्या आईनं त्याला बाजूला सरकवलं आणि सांगितलं, मुडद्या माझ्या शरीरात रक्त सुद्धा राहिलं नाही, दूध कुठलं, काय पितोस तू मला. म्हणून तिने पलीकडं ढकलल्यावर ते बाळ खाली पडलं. त्यालाही बऱ्याच दिवस झालं दूध नसल्यामुळं शक्तिहीन झालेलं. खाली तोंडामध्ये त्याच्या माती गेली. मोठं झालेलं तोंड सुद्धा त्याला छोटं करता आलं नाही. डोळ्यामध्ये माती गेली. बळचच त्यांनी अर्धा तास उठून उठून प्रयत्न केला आणि आईच्याकडं पुन्हा परत यायला लागलं. पुन्हा आईच्या स्तनाकडं बळजबरीनं पापणी सुद्धा उचलत नव्हती. त्याला जणू कीर्तनात झोपलं होतं. अशी पापणी सुद्धा उचलीत नव्हतं, ताकदच नव्हती त्याच्यात राहिलेली. आणि मग आईकडे गेल्यानंतर आईनं पुन्हा त्याला लाथानी पलीकडे ढकललं. सांगितलं, मला पिऊन टाकतोस का काय. म्हणून लाथीनं पलीकडे ढकलल्यावर पुन्हा त्याच्या तोंडात माती गेली. पुन्हा त्याला रडता सुद्धा येईना. नुसतं तोंड असं करायचं आणि बळजबरीनं पुन्हा तिसऱ्यांदा आईकडे यायला लागल्याच्या नंतर आईला राग आला. मी इतक्या वेळेस ढकलू नये, माझ्याकडे येते. आईला राग आला आणि आठवण झाली आणि तिने त्या लेकराला असं वडलं आणि त्याच्याच नरडीच्या घोट घेऊन, रक्ताचा घोट घेऊन ती कचकन रक्त प्याली आणि स्वतः ढेकर तिनं दिला. तृप्त झाली. असुरी आनंद तिनं मिळवला. स्वतःच्याच बाळाला तिनं कचकचा तोडून खाल्लं. याला आईस लेकरू पारखं होणं म्हणतात. आणि असा दुष्काळ सृष्टीवरती पसरलेला. आणि त्यावेळेस विश्वामित्राचं तप उत्थान झालं आणि विश्वामित्रानं पाहिलं, सृष्टीमध्ये मला खायला अन्न मिळतंय का. म्हणून विश्वामित्र शोधू लागले. एका अंत्यजाचं घर, एका हरिजनाचं घर त्याला दिसलं आणि विश्वामित्राला दिसल्यानंतर आनंदित झालेले विश्वामित्र उघडं घर दिसलंय म्हणून मधुकरी भिक्षा मागण्याकरता निघाले. त्या घरामध्ये 100च्या पुढं माणसं होते. एका एका माणसाचा गुपचूप त्यांनी घरातल्याच माणसाचा काटा काढून त्याचं मांस खाल्लेलं होतं आणि तो घर मालक शिल्लक राहिलेला होता. आणि त्यालाही आता 1.25 महिना झाला अन्न नसल्यामुळे, मांस नसल्यामुळे तो जमिनीवर पडलेला होता. विश्वामित्र आलेले पाहिल्याबरोबर त्याला वाटलं शिकार चालून आली. हातामध्ये त्यांनी कुऱ्हाड उचलली आणि विश्वामित्राच्या पाठीमागं धावले. कशा करता? विश्वामित्राला मारण्याकरता. विश्वामित्र त्याच्याकडे खायला आले, भिक्षा मागायला. हा माझ्याकडे शिकार आली म्हणून त्यांच्याकडे तो अंत्यज धावला. आणि धावल्यानंतर शक्तिहीन झालेला तो अंत्यज जमिनीवरती कोसळला आणि त्याला पळता येईना. खाली पडला आणि खाली पडल्यानंतर नुसता विश्वामित्राकडे तो पाहू लागला. आणि विश्वामित्र त्याच्या धाकानं पळत होते. पण विश्वामित्र तपश्चर्येच्या जोरावरती 1.25 हात जमीन सोडून उंचावरून पळत होते. आणि पळत असताना विश्वामित्राला एका जवळच पडलेल्या कुत्र्याच्या पायाचं हाड दिसलं. हाड. आणि त्या हाडाला एक पीस, एक थोडासा छोटासा असा मांसाचा तुकडा दिसला. आणि विश्वामित्रानं तो मांसाचा तुकडा उचलला आणि तोंडामध्ये घातला आणि खाल्ल्याबरोबर 60,000 वर्षाचं तप खलास झालं आणि जमिनीवर धपकन विश्वामित्र पडले. जाता जाता एकच गोष्ट सांगायची, 60,000 वर्षाचं तप जर एका पिसानं जातं तर अख्ख्या कोंबडीनं काय होत असेल. आणि जमिनीवर धाडकन पडले विश्वामित्र. तप खलास झालं आणि विश्वामित्रानं कुत्र्याच्या टंगडीचं मांस खाल्लं. नाथ महाराज लिहितात आणि पुराणं लिहितात, मी पदरचं बोलत नाही. आता काही काही माळकरी आणि अर्धवट परमार्थात आलेले ते म्हणले असते, महाराजांनी हे काढलंच कशा करता.
आणि ज्यांना याचा गंध नाही ते नवीनच कीर्तनाला आलेले ते म्हणले असते की आपल्याला एवढं माहितीच नव्हता इतिहास. आता माळकऱ्याला अडवण्यासाठी चांगलंच झालं आपल्याला. आता त्यांना वाटत असन की महाराज दिसताना तिकडल्या पार्टीचे पण असताना आपल्याच पार्टीचे दिसतेत असं वाटेल काही काहीला. हे का काढलं आणि हे कशा करता काढलं, नाथ महाराजांनी बी का लिहिलं, हो त्याचं चिंतन मी तुम्हाला सांगतो. विठाला 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 विठाला. विश्वामित्रानं मांस का खाल्लं तर पहिली गोष्ट सांगतो, विश्वामित्रानं मांस खाण्याचं कारण या सृष्टीवरती पूर्ण मानवी समाज आणि मानवी जमात पूर्ण नष्ट झाली होती. पूर्ण प्राणी मात्र नष्ट झालेले होते. आता पुनरपी सृष्टी धारण करायची होती. जसं मानवी जन्म धारण करण्याकरता पाप पुण्य समान लागतं, तसंच या सृष्टीची रचना घडण्याकरता समेष्टी पाप पुण्य समान लागतं. व्यष्टी पाप पुण्य समान झालं की मनुष्य देह प्राप्त होतो आणि समेष्टी पाप पुण्य एकत्रित आलं, समान झालं की या सृष्टीची निर्मिती होते. असा ईश्वराच्या दरबारातला कायदा आहे. पण सृष्टीला आता निर्माण होण्याकरता पुण्य आणि पाप समान झालं नाही. आता ही सृष्टी अब्जावधी वर्षापर्यंत सृष्टी निर्माण होणार नाही हे विश्वामित्राला माहित असल्यामुळं विश्वामित्रानं आपत्कालीन धर्म वापरला आणि मेलेल्या कुत्र्याचं मांस तोंडामध्ये घातलं आणि त्याचा परिणाम तोंडात घातलं की बरोबर पाप पुण्य समान झालं आणि बरोबर विश्वामित्रानं मांस तोंडात घातलं की सृष्टीवरती पावसाचा वर्षाव झाला आणि ही सृष्टी सुजलाम सुफलाम होऊन सृष्टीमध्ये पूर्णपणे मानवी जमात आणि पूर्णपणे प्राणी मात्र सगळे जन्माला प्रजनन होण्याचं काम या सृष्टीवरती घडलं. म्हणून त्या विश्वामित्रानं तुम्हाला आम्हाला जन्माला घालण्यासाठी त्या विश्वामित्रानं पाप केलं. त्या विश्वामित्रानं मांस खाल्लं आणि त्यांनी जर मांस खाल्लं नसतं तर आज ही सृष्टी जन्माला आली नसती. म्हणून तुमच्या आमच्या जन्माला कारणीभूत होण्यासाठी तुमचा आमचा जन्म व्हावा आणि या प्राणी सृष्टीमध्ये सुजलाम सुफलमता प्राप्त होऊन भगवान परमात्म्याची भक्ती समाजामध्ये रुजावी एवढ्यासाठी विश्वामित्रानं तुमच्या आमच्यासाठी पाप केलं आणि विश्वामित्रानं मांस खाल्लं आणि ही सृष्टी निर्माण झाली. म्हणून तुमच्या आमच्या जन्माला कारण काय जर असेल तर विश्वामित्राच्या मांस खाण्याची पाप आणि विश्वामित्रानं त्या पापालाच पुण्य असं समजलेलं आहे. तुमच्या आमच्या जन्माला कारणीभूत असलेलं पुण्य विश्वामित्रानं समान केलं आणि सृष्टीची निर्मिती झाली. म्हणून विश्वामित्राची क्रांती, विश्वामित्रानं तुमच्या आमच्यासाठी केलेला त्याग, विश्वामित्रानं केलेलं दोष, तो दोष सुद्धा कधी कधी सदोष असल्यामुळे त्या दोषाचं दिग्दर्शन दोषाच्या माध्यमातून न होता समाजामध्ये त्याचं खरं प्रगटीकरण व्हावं आणि समाजामध्ये ही गोष्ट कळावी म्हणून नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाला वेगळ्या पद्धतीनं, व्यंजनावृत्तीनं, वेगळ्या अर्थानं आणि वेगळ्या सांकेतिक भाषेमध्ये नाथ महाराजांनी सांगितलं की या सृष्टीवरती त्या विश्वामित्रानं काय केलं आणि त्याचा पुरुषार्थ. काही वेळेस मी मगाशी सांगितलं ज्ञानोबारायनं पुरुषार्थ केला, हा सत्कार्याच्या माध्यमातून पुरुषार्थ केला, सत्वगुणाच्या माध्यमातून पुरुषार्थ केला आणि विश्वामित्रानं सृष्टीला जन्माला घालण्यासाठी तमोगुणाच्या माध्यमातून पुरुषार्थ केला. दोन्हीही बाजूनं पुरुषार्थ करणारी ही मंडळी सृष्टीच्या घडामोडीसाठी कारणीभूत आहेत. म्हणून नाथ महाराजांनी त्या विश्वामित्राचं केलेलं तप आणि त्यांनी आमच्यासाठी केलेला त्याग समाजाला कळावा एवढ्यासाठी नाथ महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे. म्हणून वरल्या आळीच नवल घडले, एका पुरुषाने कुत्रे खादले. विठ्ठल 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 विठ्ठल.
दुसरा सांकेतिक अर्थ सांगतो आणि सर्व संतांच्या सभेमध्ये थोडा धाडसानं घेतो. कारण नाथ महाराज एके ठिकाणी कुत्रा शब्दाचा अर्थ घेत असताना त्यांनी सांगितलेले हो, पुढे मत्सर श्वान भुंकत की मायबाप. मत्सर नावाचं कुत्र हो जोहार सांगत असताना नाथ महाराजांनी वर्णन केलेले मत्सर नावाचं कुत्र विश्वामित्रानं खाल्लं. आणि कुणाच्या बरोबर विश्वामित्रानं मत्सर केला तर वशिष्ठाबरोबर विश्वामित्रानं मत्सर केला. वशिष्ठ विश्वामित्राला राजर्षी म्हणायचे आणि विश्वामित्राला ब्रह्मर्षी म्हणून घेण्याची हौस होती. मग विश्वामित्रानं वशिष्ठानं एकदा राजर्षी म्हटलं की एक मुलगा मारायचा वशिष्ठाचा हो, आणि मारला की पुन्हा तप खलास व्हायचं आणि पुन्हा तप करायचं विश्वामित्रानं. असे 100 मुलं वशिष्ठाची मारले. आणि एके दिवशी वशिष्ठाला सुद्धा मारण्याकरता डोक्यावरती धोंडा घेऊन विश्वामित्र आले आणि आश्रमामध्ये वशिष्ठाच्या स्फटिकासारखं स्वच्छ पौर्णिमेचं चांदणं पडलेलं होतं. आणि वशिष्ठाच्या धर्मपत्नीनं अरुंधतीनं सांगितलं, स्वामी किती सुंदर असं स्वच्छ चांदणं पडलेलं आहे. हो, माझ्या विश्वामित्राच्या तपासारखं शांत आणि स्वच्छ चांदणं पडलेलं आहे. असा वशिष्ठानं शब्द वापरल्याबरोबर वशिष्ठाच्या धर्मपत्नीनं सांगितलं, स्वामी एक गोष्ट बोलते, बरं झालं विश्वामित्राची आठवण तुम्ही केली. त्या विश्वामित्राला राजर्षी म्हणण्यापेक्षा ब्रह्मर्षी म्हणा ना, तुम्ही काय बिघडलंय तुमचं. अगं माझा विश्वामित्र ब्रह्मर्षी पदापेक्षाही मोठा आहे, पण काय करावं, त्यांनी फक्त माझा द्वेष मत्सर करायचं सोडावं. कारण ब्रह्मर्षी पदाला एवढीच गोष्ट आडवी आहे, त्याचं तप खूप मोठं आहे. हा वशिष्ठ त्याच्या पायावर लोटांगण घालीन, पण काय करावं त्याची अपेक्षा संपत नाही. नाहीतर हा चंद्र सुद्धा फिका आहे. हजारो चंद्र माझ्या विश्वामित्राच्या तपापुढं फिके आहेत ग, पण काय करावं. असू द्या बाई, काही असू द्या, पण माझं वात्सल्य गेलं, माझ्या पोटाची व्यथा गेली आणि माझं पोट जळालं. 100 लेकरं माझे मेले. कारण स्त्रीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर पुत्र. कारण पोटाच्या दुखण्यापेक्षा पाठीचं दुखणं कमीच असतं. कारण पाठीचं दुखणं दम धरू शकतो, पण पोटाच्या दुखण्याला दम धरू शकत नाही. बाप मुलाच्या बाबतीतला पाठीचा असतो. बाप म्हणजे पाठ असते, म्हणून पाठ राखण करणारा बाप असतो. आणि आई ही पोटाची व्यथा असते, पोटातून जन्म दिलेला असतो. म्हणून त्या आईचं प्रेम, आतड्या कातड्यातून आलेलं प्रेम त्या मातृत्वाचं किती मोठं असतं. मला तर त्या मातृत्वाची देणगी सांगता येणार नाही, पण जाता जाता हो विषय प्राप्त झाला म्हणून सांगतो. आई लेकराच्या बाबतीत किती देणगी देते, तर जन्मभर तर त्याला हो पोचते यात नवल नाही. पण आई जात असताना सुद्धा लेकराच्या बाबतीमध्ये, या सृष्टीमध्ये, या नियतीमध्ये आणि परमात्म्याच्या बँकेमध्ये एक वात्सल्याची पाखर म्हणून एक ठेव ठेवून देते. ती कशा करता, तर माझ्या बाळाला कदाचित त्याची गरज पडली तर त्या दुःखातून त्याला मुक्त होण्यासाठी माझं मायेचं प्रेम प्राप्त व्हावं म्हणून ती आई एक बँकेत ठेव ठेवते. कसली ठेव ठेवते, नियतीकडं काय ठेव ठेवते, तर ज्यावेळेस माणसाला थंडी वाजते, ज्यावेळेस माणसाला ऊन वारा लागतो, त्यावेळेस आईच्या गर्भातलं जर तुम्ही आसन केलं, हे पाय जर आकडून घेतले आणि आईच्या गर्भातलं आसन केलं, तर तुम्हाला थंडी कमी लागते. का? त्याचं कारण आहे की गेलेल्या आईनं आपल्याला बँकेमध्ये ठेवलेली ऊब मिळते. म्हणून माणसं
पाय असं आखडलं की त्या माणसाला थंडी कमी वाजते, दुःख कमी होतं. कारण का की त्या आईनं जात असताना बाळासाठी तिनं देणगी देऊन ठेवलेली आहे. म्हणून एवढी देणगी जगाच्या पाठीवर कुणीच देऊ शकत नाही. माझा बाळ सुखी असावा म्हणून असा कानाला त्यांनी हात लावला आणि पाय आखडते घेतले. हे गर्भातलं आसन केलं की आईची ऊब त्याला डायरेक्ट मिळते. कुठल्याही प्रकारचं मध्ये कनेक्शन नाही, डायरेक्ट ही नियती त्याला ते फल देते. एवढी देणगी देणारी आई, एवढं ते वात्सल्य. म्हणून वशिष्ठाच्या पत्नीनं सांगितलं माझं वात्सल्य खलास झालं आणि 100 पुत्र गेले. आता एवढं तरी माझं सौभाग्य कायम राहावं म्हणून मी तुम्हाला मागणं मागते, तुमच्या पाया पडते. हो, त्या वशिष्ठाला पाया पडून ती अरुंधती सांगू लागली की कदाचित त्या विश्वामित्रानं तुम्हाला मारू नये आणि माझं सौभाग्य निघू नये. वशिष्ठानं सांगितलं अगं मी मेलो तरी चालेल, माझा बळी गेला तरी चालेल, पण हो सिद्धांतामध्ये बाद येता कामा नये. सिद्धांत म्हणजे सिद्धांत. माझा बळी नाही, माझ्यासारखे वशिष्ठ लाखांनी जरी गेले तरी हरकत नाही, पण विश्वामित्र जोपर्यंत ब्रह्मर्षी पदाची अपेक्षा करतात तोपर्यंत ते राजर्षीच राहणार. आणि ज्या दिवशी या पदाची अपेक्षा सोडतील त्या दिवशी ते ब्रह्मर्षी पदापेक्षाही मोठे झाले. या दोघा जणांचा संवाद ऐकला विश्वामित्रानं आणि डोक्यावरचा धोंडा खाली पडला आणि पळतच येऊन विश्वामित्रानं वशिष्ठाच्या पायावर डोकं ठेवलं आणि शरण आल्याबरोबर वशिष्ठानं हृदयाला धरलं, या ब्रह्मर्षी, या ब्रह्मर्षी. आता ब्रह्मर्षी म्हणून घेण्याची अपेक्षा नव्हती, आता अपेक्षा नाही, पण आता ब्रह्मर्षी पद प्राप्त झालं. आणि ज्यावेळेस अपेक्षा होती त्यावेळेस मिळालं नाही आणि हृदयाला हृदय लागलं आणि द्वेष नावाचं कुत्र जो विश्वामित्रानं खाल्लेलं होतं ते टाकून दिलं. आणि त्याचा परिणाम काय, 2 शक्ती एकत्रित आल्या, विश्वामित्रासारखी आणि वशिष्ठासारखी, आणि त्याच दिवशी रामराज्याला सुरुवात झाली. रामराज्य निर्माण झालं. जाता जाता मला एक गोष्ट सांगायची अत्यंत महत्वाची. विद्वानाच्या सभेमध्ये विश्वामित्र आणि वशिष्ठ दोघांनी एकमेकाच्या द्वेषमत्सरामध्ये रावणासारखी शक्ती पोसण्याचं काम केलं. रावण म्हणजे त्या काळातली सगळ्यात कमी शक्तिवान असलेला. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं की त्याला एवढी घमेंड होती रावणाला की मी 33 कोटी देव बंदीत टाकलेले आहेत. आणि एवढा मोठा शक्तिशाली असलेला रावण वर्णन केलेलं आहे की रावण जर बाहेर पडला तर सूर्य सुद्धा प्रखर किरण टाकत नसे, हो शीतळ किरण चंद्रासारखी टाकायचा दिवसा, इतका धाक होता रावणाचा. पण तोच रावण, हो त्याचं प्रारब्ध फिरलं आणि त्याच लंका नगरीमध्ये जाऊन साधा माकड असलेले माकड, त्या माकडानं जाऊन त्याच्या तोंडात, त्याच्या घरात जाऊन मारली आणि त्याचं तोंड जाळलं. पण मराठी भाषेत बोलतो त्या वानराचा हो अंगावरला केस सुद्धा रावणाला वाकडा करता आला नाही. जगाच्या पाठीवर असे किती बी पठ्ठे येतं की माझं कुणीच वाकडं करू नाही म्हणणारे आणि करू शकत नाही म्हणणारे. अरे परमेश्वराची इच्छा निर्माण झाली तर साधा माणूस तोंडामध्ये मारील आणि खलास होशील तू, खलास. अशी घमेंड गाजू नकोस, घमेंड गाजवायची गरज नाही. माकडाच्या अहो राणीची या पाले खाईरा आणि नेवाने केले लंकेश्वरा. रावणाची उतरवली त्या प्रभू परमात्म्यानं. मला एकच गोष्ट सांगायची की त्याला कुणी बी मारू शकत होता, पण ही रावणासारखी शक्ती का पोचली त्याचं कारण आहे की सज्जन लोकांचं रामायणाच्या पूर्व काळामध्ये एकत्रित नव्हते, एकमेकाच्या द्वेषमत्सरात गुंतलेले होते. शरभंगाचं ना अगस्तीचं नीट नव्हतं, भरद्वाजाचं आणि दुसऱ्या ऋषीचं एकत्रित नीट नव्हतं. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हो परशुरामाचं आणि क्षत्रियाचं नीट नव्हतं. सख्या वाली आणि सुग्रीवाचं, सख्या भावाचं नीट नव्हतं. हो राजा जनकाचं राजा दशरथाला कन्येच्या विवाहाचं निमंत्रण नव्हतं. म्हणजे द्वेष नव्हता,
पण प्रेमही नव्हतं. समाजात विश्वामित्र आणि वशिष्ठ वेगळे झालेले होते आणि रावणासारखी शक्ती फोपावली. मी एकच गोष्ट सांगतो, आजही महाराष्ट्रामध्ये फक्त सज्जनाचं आणि महाराजाचं एकमेकाशी द्वेष मत्सराचं नातं आहे. महाराज एकमेकाचा द्वेष मत्सर करतात आणि सगळे महाराज कुत्रे खातात. हे वरच्या आळीचे लोक कुत्रे खातेत, द्वेष मत्सराचं कुत्र खातेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये पाप आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये पाप करणारी माणसं निर्माण व्हायला लागली. का निर्माण व्हायला लागली? एका महाराजाच्या पुढे 10,000 हजार समाज आहे. महाराजांनी जर एवढं सोडलं तर या महाराष्ट्राला पुन्हा ज्ञानेश्वर महाराजासारखं वैभव नाही प्राप्त झालं तर मला बोला. फक्त महाराजांनी एकमेकाचा द्वेष मत्सर सोडावा. पण महाराज मंडळी जेवढा द्वेष मत्सर एकमेकाचा करतात तेवढं समाजात कुणीच कुणाचा द्वेष मत्सर करीत नाहीत. आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये हा द्वेष मत्सर नसावा हे नाथ महाराजाला अभिप्रेत होतं. माझा महाराष्ट्र आणि माझ्या महाराष्ट्रातली महाराज मंडळी आणि समाजाला प्रोत्साहन देणारी आणि समाजामध्ये परमार्थाची धुरा घेऊन चालणारी मंडळी आहेत. यांच्या जीवनामध्ये फक्त एवढीच अहंकाराचा वारा लागू नये, कल्पनेची बाधा होऊ नये आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या द्वेष मत्सराच्या कुत्र्यानं त्यांना चावा घेऊ नये, त्यांनी त्याला चावा घेऊ नये, त्याच्या बाजूला त्यांनी जाऊ नये. माझा महाराष्ट्र भक्तिमय झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात नावाला पाप सुद्धा शिल्लक उरणार नाही. पण काय करावं, ही सज्जन मंडळी एकत्रित येत नाही म्हणून समाजामध्ये फावलं. आणि म्हणून वारकरी जन्मभर वाऱ्या करणाऱ्या लोकांच्या सुद्धा धाबे पडायला लागले. धाबे वारकरी वारी करणारे लोक, माळकरी असणारे लोक त्यांनी धाबे टाकायला सुरुवात केली आणि पापाला प्रोत्साहन द्यायला लागली. हे माझ्या महाराष्ट्रात माझ्या नाथ महाराजाला आणि माझ्या ज्ञानोबारायला हे अभिप्रेत नाही. म्हणून देवाच्या जवळ कागाळी करताना सांगतात, देवा माझ्या महाराष्ट्रामध्ये हे का केलं? माझ्या धर्म प्रचारकाच्या कीर्तनकाराच्या मंडळीच्या मनामध्ये तुम्ही द्वेष मत्सर पेरण्याचं का काम केलेलं आहे? देवा तुम्ही तुमची पुण्याई खर्च करा आणि या द्वेष मत्सरापासून या महाराज मंडळीला बाजूला करा आणि मग भक्तीची वाट कशी चोखाळली जाते ती पहा. फक्त एवढ्यासाठीच ज्ञानोबा आपलं आमच्या नाथ महाराजांनी भगवान परमात्म्याच्या जवळ हे भांडण मांडलेलं आहे. नव्हे वाकड्या नावाच्या भक्तानं कलियुगातल्या पुढे घडणाऱ्या गोष्टीचं भविष्य सांगून परमात्म्याजवळ संवाद केलाय की एका पुरुषाने कुत्रे खादले. पुरुषार्थाला प्राप्त झालेली ही मंडळी का द्वेष मत्सरामध्ये गुंतलेत? कशा करता गुंतलेत? देवा याचा तुम्ही तपास काढा आणि यांना सहकार्य करा आणि यांना परावृत्त करण्याचं काम परमात्म्याकडे करा म्हणून नाथ महाराजांनी विनंती केली माझ्या महाराष्ट्रातल्या या दुर्बळ असलेल्या समाजासाठी. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि विश्वामित्र आणि वशिष्ठ एवढे एकत्रित आले. राजा हो, विश्वामित्रासारख्याचं तप सुद्धा मत्सराच्या मुळे खलास झालं. आपण तर एकादशी सुद्धा नीट केलेली नाही. हो, एकादशी सुद्धा नीट केलेली नाही. नामस्मरण सुद्धा कीर्तनातच फक्त काय ते विठ्ठल विठ्ठल लोकांनी गुप्त दिलं म्हणून आम्ही म्हणलो. त्याच्यानंतर आम्हाला विठ्ठलाचं नाव सुद्धा आलं नाही. आमची कोणती तपश्चर्या आहे? आमच्याकडं कोणतं जप तपाचं बळ आहे? आमच्याकडं साधनेचं कोणतं बळ आहे की त्या बळामुळं आम्ही समाजाचं भलं करावं? म्हणून वशिष्ठासारख्या आणि विश्वामित्रासारख्या घोर तपश्चर्या करणाऱ्या मंडळीचं वज वाटुळं झालं. साधनेच्या बाबतीमध्ये आपल्या छोट्या छोट्या साधना आहेत, या साधनेचं वज वाटुळं होऊ नये आणि ती साधना शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सहकार्य त्या साधनेनं करावं. ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन जीवनमुक्तीपर्यंत आपल्याला ती साधना सहकार्याला उपयोगी यावी म्हणून ही साधना नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून पहिल्यांदा कलंक जर कोणता असेल ब्रह्मज्ञानामध्ये, प्रतिबंध कोणता जर असेल तर बाकीच्या प्रतिबंधापेक्षा एकमेकाचा द्वेष मत्सर करणं हा सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. आणि दुसरी गोष्ट जाता जाता सांगून जातो, दुसऱ्याचा द्वेष मत्सर करणारी मंडळी
विचार करावा त्यांनी की ज्याचं त्याचं शरीरच ज्याच्या त्याच्या मनानं चालत नाही. हो, माझं शरीरच माझ्या मनानं चालत नाही, तर तुम्ही माझ्या मनानं कशामुळं चालावं? मग या सृष्टीमध्ये तुमच्या मनासारखं का व्हावं? तुम्ही कोण? या सृष्टीचे कर्ते आहात का? की त्याच्यामुळं माझ्या मनासारखं समाजानं वागलं पाहिजे. आणि मग जन्मभर अट्टहास असा आहे, मी कसं वागावं याच्यापेक्षा दुसऱ्यानं माझ्या मनासारखं कसं वागावं याच्या अट्टहासात समाज गुंतलेला आहे. हेच प्रतिबंधात्मक स्वरूप आहे, त्याच्या साधनेमधलं हे प्रतिबंधात्मक स्वरूप आहे. आणि ज्याची त्याच्या विचार करण्यापेक्षा दुसऱ्यानं माझ्या मनासारखं, आणि दुसरा कधीच बदलत नसतो. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो, या सृष्टीमध्ये बदलायची ताकद ज्या ईश्वरामध्ये आहे. मी कसं वागावं आणि माझ्या वागण्यामध्ये जर दोष निर्माण झाला तर मला शासन करण्याचा अधिकार भगवंताकडे आहे ना, त्यांनी राखून ठेवलेला आहे. तो मला शासन करीन ना. तुम्ही मला शासन करणारे कोण? काही राज्याचे मालक, काही धर्माचे धर्माधिष्ठित? तुम्हाला कुणी अधिकार दिला मला शासन देण्याचा? आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो, लहान मुलानं जर बापाच्या तोंडात मारली अशी, आणि तोंडात मारल्याबरोबर मोठ्या मुलाला ते सहन झालं नाही, आणि माझ्या वडिलाच्या तोंडात मारली असं म्हणल्याबरोबर त्या लहान मुलाच्या तोंडात त्या मोठ्या मुलानं मारली. मारल्यानंतर वडिलाला ते आवडतं का? हं, वडिलाला आवडतं का? अरे त्यांनी माझ्या तोंडात मारली ना, त्याला कळत नाही म्हणून मारली. पण गाढवा तू शहाणा होतास ना, त्याला कशाला तू मारलंस? त्या बाळाला मारल्यानंतर बाप रडत असतो की तू माझा गुन्हेगार आहेस. लहान लेकराला मारायचं तुझं काय काम होतं? त्यांनी मला तोंडात मारली, माझ्याकडे ताकद आहे त्याला मारण्याची. तुला कुणी अधिकार दिला त्याला मारायचा? म्हणून बाप दुखावत असतो. म्हणून जर कुणी समोरचा ईश्वराचा भक्त, ईश्वराला आवडता असो अथवा नावडता असो, त्याच्याकडून जर गुन्हा झाला तर नियती त्याला दंड देण्याकरता तयार आहे. तुम्ही दंड कशा करता? द्वेष मत्सराच्या पोटी राहून कशा करता दंड देण्याचा प्रयत्न करता? आणि तुम्ही जर प्रयत्न केला तर देवाला, माझ्या भगवंताला आवडत नाही की यांनी दंड दिला म्हणून तुम्ही हस्तक्षेप केल्याबद्दल आणि देवावरती अविश्वास निर्माण केला, तो दंडाचा अधिकारी नाही, मी दंड देऊ शकतो असा जो कोणी म्हणत असेल तो ईश्वराचा गुन्हेगार असतो, गुन्हेगार. म्हणून द्वेष मत्सर करणाऱ्याच्या जीवनामध्ये फायदा तर काही मिळतच नाही. आपली साधना खलास होते आणि दुसरी गोष्ट, समाज त्याच्या मनासारखं वागत नाही आणि ईश्वराचा तो गुन्हेगार होतो. म्हणून त्याच्याकरता नाथ महाराजांनी देवालाच प्रार्थना केली, देवा तुम्हीच दंड द्या, तुम्हीच काहीतरी करा आणि परावृत्त करा या प्रबोधनकाराला आणि या समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या मंडळीला की फक्त द्वेष मत्सरापासून बाजूला व्हा. विश्वामित्रानं ते मत्सर नावाचं कुत्र खाल्लं आणि विश्वामित्राचं घोर तप खलास झालं. तुमचं सुद्धा तप खलास होईल. म्हणून त्याच्याकरता एकमेकाचा द्वेष मत्सर करू नका. मायबाप चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये आणि पांडुरंगाच्या पायासमोर आणि सगळ्या साधुसंत मंडळीच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी एवढाच विडा उचलू आणि चंद्रभागेला साक्षी ठेवून एवढंच करू की माझ्या महाराष्ट्रात ज्ञानोबारायला आणि नाथ महाराजाला अभिप्रेत असलेली गोष्ट आपण करायची. आणि इथं आज एवढाच निर्धार करायचा की महाराजांनी एकमेकाचा द्वेष मत्सर करायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा मतितार्थ खूप मोठा आहे पण 10 वाजलेले. अभंगाचा रस्ता अजून खूप मोठा आहे, एवढा तर आपल्याच्यानी सांगणं शक्य होणार नाही. पण एका वाक्यात सांगून जातो फक्त दुसऱ्या चरणाचा अर्थ. कारण समाजामध्ये ही सामाजिक परिस्थिती आणि समाजातली परिस्थिती नाथ महाराजांना वर्णन केली. आता व्यष्टी समेष्टी नाही, व्यष्टी परिस्थिती आणि वैयक्तिक साधनेच्या बाबतीमध्ये नाथ महाराजांनी या ठिकाणी प्रतिपादन केले. एका वाक्यात त्याचा पुन्हा जास्त मसाला लावून अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. ओस गावचा एक मारुती, त्याचा बाप चोरी करी दिवस राती, त्याची 55 सांगाती. गावच्या कुलकर्ण्याची फजिती, नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. ओस गावचा मारुती,
ओस गाव कशाला म्हटलेलं आहे? कारण देहाला गाव म्हटलेलं आहे. देहाची या गावा आली आहे, ह्याला गाव म्हटलेलं आहे. हो, नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. चिरंजीव जिवाजी पंत ठाणेदार. आत्माराम पंतांनी जिवाजी पंताला एक पत्र पाठवलेलं आहे. नाथ महाराजाचं गोड पत्र आहे असं. हो, चिरंजीव जिवाजी पंत ठाणेदार, यासी आत्माराम पंत कामावीजदार, कसबे ब्रह्मपुरी. आशीर्वाद उपरी तुम्हासी देहगावचे ठाणे दिले. ठाण्यात सावधपणे वर्तणूक करणे, तेथे ममताई पाटलीन हिने लटकेच दंभ उठवले आहे. म्हणून असा इशारा दिलेला आहे. इशारा खूप मोठा इशारा आहे. त्याच्यामध्ये हो, देहाला गाव म्हटलेलं आहे. अनेक प्रमाण आहेत, खूप प्रमाण सांगत बसत नाही, सगळ्या मंडळीला माहिती आहेत, अभिप्रेत आहेत. म्हणून या देहाला गाव म्हटलेलं आहे. आणि ज्या गावामध्ये भक्ती नाही ते गाव ओसईवर. मग गाव किती मोठं असो, हो, किती मोठं शहर असो, ज्या गावात सत्ता नाही ते गाव विधवा आहे. ते गाव मराठी भाषेत रंडक आहे. हो, विधवा आहे. त्या गावात भक्ती सत्ता नसेल तर. तसं कितीही देखणा माणूस आहे आणि किती श्रीमंत माणूस आहे, किती शूरवीर आहे, पण त्याच्या ठिकाणी भक्ती नसल तर त्याचं देहरूपी गाव ओस पडलेलं आहे. हो, ओस गावचा एक मारुती. आता मारुती कुणाला म्हटलेलं आहे? तर मारुती हा वायूचा नंदन आहे, वायुपुत्र आहे. हनुमंतराया हे वायुपुत्र आहेत. वातात्मजम वानर युत मुख्यम असं वर्णन केलेलं आहे. ते वायुनंदन आहेत, वाऱ्याचे पुत्र आहेत. आणि दुसरी गोष्ट, मारुती हे रुद्राचा 11वा अवतार आहे. तसं या देहरूपी गावामध्ये मन नावाचा मारुती आहे. कारण हे मन प्राणाच्या अधीन आहे. ज्ञानोबा लिहितात त्याच्यासाठी. हे प्राणावर अवलंबून आहे. मन हे वायूचा एक प्रकार आहे. वाया मन हे नाव, परी ते कल्पनाची सावयव. या पद्धतीनं 10 इंद्रियावरचं 11वं मन हे एक इंद्रिय असं समजलेलं आहे. म्हणून याला रुद्र म्हटलेलं आहे. आणि या मनाचा बाप आणि हनुमंतरायाचा बाप जसा वायू आहे, तसा मनाचा बाप श्वासोच्छ्वास आहे. हो, प्राण सारखा श्वासोच्छ्वासाच्या गतीनं गमन करीत असतो. तो प्राण या वायूचा निरोध करण्याकरता कारणीभूत आहे. आणि तो ओस गावचा एक मारुती म्हणजे मन, आणि त्या मनाचा बाप चोरी करी दिवस राती, म्हणजे प्राण सारखी मनुष्याच्या आयुष्याची चोरी करतो. या देहरूपी गावामध्ये, ओस गावामध्ये ते प्राण सारखा जातो. मनुष्याला आयुष्य कशावरती दिलेलं आहे? प्रभू परमात्म्यानं वेळेवर दिलेलं नाही, तर श्वासोच्छ्वासाच्या गतीवर दिलेलं आहे. मग इतके श्वास झाले की त्याचं आयुष्य समाप्त होणार. म्हणून योगस्य चित्तवृत्ती निरोधाः, योग धारणा केल्यानंतर मनाचा निरोध, प्राणाचा निरोध केला की मनाचा निरोध होतो. आणि मनाचा निरोध झाला की एकच श्वास जर अत्यंत कमी वेळामध्ये जर श्वास दम्माने घेतला तर त्याचं आयुष्य वाढतं. म्हणून चांगदेवरायने कसं आयुष्य वाढवलं तर त्यांना 100च वर्षाचं आयुष्य होतं. पण 100 वर्षातले जेवढे श्वास होते तेवढे योगाच्या बलानं त्यांनी 1400 वर्ष चालवले. आणि म्हणून 1400 वर्ष चांगदेवराय जगले. आपल्याला सुद्धा या पद्धतीनं जगता येतं. विषयाचरण आत्मघाता. जर आपण बाकीच्या गोष्टीला हे श्वास खलास केले आणि गतीनं जर श्वास वाहायला लागले तर आयुष्य संपत येतं. म्हणून ते आयुष्य कशावरती? श्वासाच्या गतीवरती अवलंबून असल्यामुळं या ओस गावचा ज्याची भक्ती नाही, ज्याला भक्तीचं ज्ञान नाही, त्याच्या जीवनामध्ये विषयाचरण असल्यामुळे श्वासाची गती वाढते. आणि श्वासाची गती वाढल्यामुळे हो, त्या मारुतीचा म्हणजे मनाचा बाप असलेला श्वास अत्यंत गतीनं वाहतो आणि तो आयुष्याची माणसाच्या चोरी करतो. म्हणून ओस गावचा एक मारुती, त्याचा बाप चोरी करी दिवस राती, त्याशी 55 सांगाती. मूळ आयुर्वेदामध्ये 55 प्रकारचे रोग आलेले आहेत. आणि ते रोग
त्या यमाजीनं आपल्या शरीरावरती पाठवलेले आहेत आणि ते घाला करतात आणि आयुष्य जाण्याकरता ते 55 प्रकारचे रोग सहकार्य करतात. आणि त्यावेळेस गावचे पाटील किंवा गावचे कुलकर्णी असलेले जिवाजी पंत, कारण जिवाजी पंत कुलकर्णी त्याचे हाती खत लेखनी आणि जैसी जैसी ज्याची ज्याची करणी तिकडे तिकडे कुळे जाती की जी मायबाप. नाथ महाराजांनी कुलकर्णी जिवाजी पंताला म्हटलेले या संपूर्ण कार्यक्रमाचा कारभार मनाकडे दिलेला असतो, आपलं जीवाकडे आहे आणि हा जीव या गावाचा कुलकर्णी असल्यामुळे सरते शेवटी या कुलकर्ण्याची फजिती होते. नाही त्या यमाशी करुणा कुडी बाहेर काढिता प्राणा. या सगळ्या जणाला प्रमाण आहेत, बिना प्रमाणाचं मी बोलत नाही, पण वेळ झाल्यामुळे मी शब्दशः अर्थ आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून ओस गावचा मारुती त्याचा बाप चोरी करी दिवस राती. आयुष्य जाण्याच्या अगोदर, आयुष्य भानू संपण्याच्या अगोदर आपल्याकडून परमेश्वराच्या सानिध्यात आणि साधू संतांच्या संगतीमध्ये राहून साधना घडली पाहिजे आणि त्या साधनेच्या माध्यमातून प्रभू परमात्म्याचा साक्षात्कार आणि जीवनमुक्ती याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा हे दिवस आम्हाला प्राप्त झाले पाहिजेत. म्हणून देवा तुम्ही या साधकाच्या जीवनामध्ये सहकार्य करा आणि त्यांना ही गोष्ट होता कामा नये, त्याचं आयुष्य संपण्याच्या अगोदर त्याला परमार्थ प्राप्त झाला पाहिजे. म्हणून आमच्या नाथ महाराजांनी परमात्म्याकडे केलेली प्रार्थना आणि म्हणून या सृष्टीमध्ये हे नवल घडलेलं आहे. म्हणून नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. पण तुमच्या तुम्ही जाना खुना, मी तुम्हाला हस्तक्षेप करत नाही, कारण परमात्म्याच्या कार्यक्रमात आपण हस्तक्षेप करू नये, संतांनी कधी हस्तक्षेप करू नये. हो, कधीच हस्तक्षेप करू नये. तुम्ही असं करा, परमात्म्याला कमी कळतं का म्हणून परमात्मा काय करायचं त्याला शिकू नये, पण तरी सुद्धा तुमच्या तुम्ही जाना खुना, तुमची तुम्हालाच काय खुना येता त्या माहिती येता. मी तुमच्या खुना सांगत नाही आणि खुना सांगितल्या हो तर माझ्या जीवनामध्ये मला खुना सगळ्या माहिती झालेल्या नाहीत, म्हणून देवाच्या दरबारातल्या काही खुना असतात. जाता जाता शेवटची गोष्ट सांगतो. परमार्थामध्ये येत असताना माणसानं खुनीनं परमार्थ करावा. हो, खुनीनं श्रीगुरूनं खून द्यावी आणि शिष्यानं खून वळकावी. हनुमंतरायानं सीताशुद्धीची प्रभू रामचंद्राकडून खून घेतली आणि ज्यांनी खून घेतली त्याला सीता मिळाली. ज्यांनी खून घेतली नाही, 18 पद्म वानराला सीता मिळाली नाही. ज्यांनी खून घेऊन परमार्थ केला त्याचाच परमार्थ कडेला जातो, नाही तर दरवाजा मोकळा आणि मोरीला बोळा. हो, कुठल्याच प्रकारचा परमार्थामध्ये आपल्या जीवनात खून घ्यावी, खुनेशिवाय परमार्थ करू नये. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना आणि द्वारकेचा राणा पांडव घरी. बाप रखुमा देवीवर सगुण निर्गुण रूप विठेवरी दाविली खून. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या आणि बाप रखुमा देवीवरू खून बानली कैसे. ज्ञानदेव म्हणे जाणीजे हे खुने आणि भेटती नंतर पंढरी राणे शकून सांगे. म्हणून खुनीनं परमार्थ करावा, खून घ्यावी आणि बिना खुनीचा परमार्थ करू नये. म्हणून नाथ महाराजांनी या ठिकाणी देवाला सांगितलं, देवा तुमच्या खुना आम्हाला काय कळायच्या, पण त्या खुना आम्हाला दाखवा, आम्ही साधना करू, तुमचं नामस्मरण चिंतन करू, तुमच्या खुना आम्हाला कळवा आणि त्या खुनीच्या माध्यमातून आमचा परमार्थ कडेला जावा. म्हणून तुमच्या तुम्ही जाना खुना, हो नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना.